नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी ही अर्णवला शर्ट घालण्यासाठी मदत करत असते, तेव्हा ती प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही भाजी कापत असताना तिचे स्वयंपाकामध्ये लक्ष नसते आणि ती सतत अर्णवच्या आठवणीमध्ये असते आणि त्यामुळे तिचे बोट कापते. तेव्हा त्या ठिकाणी अर्णव येतो आणि तिचे रक्त आलेले रक्त पिऊन टाकतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला बोलत असते की आपण आणखीनच एकमेकांच्या जवळ येत चाललो आहोत आणि तेव्हा दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो मामा हे अर्णवला बोलतात, अर्णव तू ईश्वरीच्या आईबाबांच्यासाठी घरी गेला होतास ना, तेव्हा राकेशने पुन्हा एकदा अंजलीकडून 5 लाख रुपये काढले आहेत आणि मला वाटतं हे कुठेतरी थांबायला हवं. तर राकेश देखील विचार करत असतो, माझ्या मूर्ख बायकोला कसलीही अक्कल नाही, त्यामुळे मला पुन्हा एकदा तिच्याकडून पैसे घ्यावे लागतील आणि इकडे जेवढे पैसे उकळता येतील तेवढे उकळावे लागतील. तर इकडे आपण पाहतो मामा हे अर्णवला बोलतात, अर्णव हे आता कुठेतरी थांबायला हवे, नाहीतर तो राकेश अंजलीकडून वारंवार पैसे घेतच राहील आणि तेव्हा अर्णव देखील त्याच्या मताशी सहमत होतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये राजेशने घेतलेले सर्व पैसे वापस घेणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.